नमस्कार। आज निज भाद्रपद कृष्ण षष्ठी शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। केंद्र शासनानं आपल्या धोरणांचा पुनर्विचार न केल्यास फेब्रुवारीतील देशाच्या संपात इंटकही सहभागी होणार। आदिवासी विकास राज्यमंत्र्यांच्या हस्ते डहाणूत स्मशानभूमीचं भूमिपूजन आणि सलग 3 महिने शिधापत्रिकेवर धान्य न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका होणार रद्द। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। मंत्र्यांना उद्घाटन भूमिपूजन असे अनेक कार्यक्रम करावे लागतात। आता ठाणे जिल्ह्यातल्या एका राज्यमंत्र्यावर तर स्मशानभूमीचं भूमिपूजन करायची वेळ आली आहे। राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित डहाणूमधील चिंचवानी गावात गेल्या सोमवारी स्मशानभूमीचं भूमिपूजन करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मोठमोठ्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या मागे लागले असताना काँग्रेसचे राज्यमंत्री मात्र सर्वसामान्य माणसाचा विचार करून सर्वसामान्य माणसाला मेल्यानंतर देखील शांती मिळावी या उद्देशानं हा कार्यक्रम गावित यांनी हाती घेतलाय। केंद्र शासनानं आपल्या धोरणांचा पुनर्विचार न केल्यास देशभरात पुकारल्या जाणाऱ्या संपात इंटक देखील सहभागी होईल असा इशारा इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जी संजीव रेड्डी यांनी आज दिलाय। इंटकचं राष्ट्रीय अधिवेशन ठाण्यात होत असून त्याआधी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला। इंटकतर्फे केंद्र शासनाशी विविध विषयांवर संवाद साधून दबाव टाकला जाईल, तरी देखील शासनानं न ऐकल्यास फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या देशव्यापी संपात कामगारांचं हित जपण्यासाठी इंटक देखील त्यात सहभागी होईल असं त्यांनी सांगितलं। उद्याच्या अधिवेशनात केंद्रीय कामगार संघटनांचं बळकटीकरण कसं होईल आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व कसं दिसेल या विषयावर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याबरोबरच सामाजिक सुरक्षा, कंत्राटी कामगारांना किमान वेतन देशभर समान असावं, भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर कमी करायला विरोध अशा अनेक प्रस्तावांवर या अधिवेशनात चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीतून किमान 1000 रुपये निवृत्ती वेतन, बोनसवरील मर्यादा हटवणं तसंच ग्रॅज्युइटी रद्द करणं अशा प्रस्तावांवर देखील यावेळी चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। निवृत्ती वेतन देशभर 62 असावं तसंच सर्वांना निवृत्ती वेतन मिळावं अशाही काही मागण्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या अधिवेशनात कामगार संघटनांमधील सदस्यांची तपासणी व्हावी असं सांगून जगातील अनेक विकसित देश ज्याचं उत्पन्न भारतापेक्षा कमी आहे असे देखील निवृत्ती वेतन योजना राबवत आहेत। भारतानं देखील निवृत्ती वेतन रद्द करू नये असं रेड्डी म्हणाले। ठाणे महानगरपालिकेची काल झालेली सर्वसाधारण सभा गाजली ती महापालिका शाळांमध्ये झालेल्या दुरावस्थेबाबत। काल सकाळी मुंब्रा कौसा परिसरातील महापालिकेच्या शाळेचं छत कोसळून एका मुलीचा हात तुटला। त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत देखील उमटले। यावेळी सर्व नगरसेवकांनी आपापल्या परिसरातील शाळांची दुरावस्था महापौर आणि आयुक्तांसमोर कथन केले। उथळसर परिसरात असलेल्या पालिकेच्या बंद शाळेत मटका, दारू आणि जुगारासारखे प्रकार सुरू असून अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार देऊन देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं अशोक वैती यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। तर कळवा रुग्णालयातील वैद्यकीय सेवा शुल्क वाढीचा सर्व नगरसेवकांनी विरोध केला। यावेळी नगरसेविका अनिता बिर्जे यांनी कळवा रुग्णालयात एका रुग्णाला घेऊन गेला असता त्यांना कशा प्रकारे खेटे घालावे लागले आणि रुग्णालयाची एकंदरीत परिस्थिती कशी वाईट आहे याची चिरफाड केली। ठाण्याच्या रायलादेवी इथल्या तलावात आज एका युवकाचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली। आज दुपारी 4च्या सुमाराला दारू पिऊन तर्र झालेले 2 युवक रायलादेवी तलाव परिसरात आले। त्यापैकी एक जण पोहण्यासाठी तलावात उतरला, पण त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडू लागला। दुसऱ्या युवकाला देखील पोहता येत नव्हतं, त्यामुळे त्यानं आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला। ही आरडाओरड ऐकून या परिसरातील काही मंडळी तलावात वाचवायला धावली। यापैकी काही जणांनी दोरी आणून बुडणाऱ्या युवकाला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा रायलादेवी परिसरात धाव घेतली, पण तोपर्यंत बुडणारा पाण्यात बुडाला होता तर त्याचा मित्र गायब झाला होता। या प्रकारामुळे ठाणे महापालिकेच्या विविध तलावांची सुरक्षा यंत्रणा ऐरणीवर आली आहे। वस्तुतः हा तलाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आहे। महामंडळानं तो पालिकेला दिलाय। पालिकेनं नागरिकांच्या मनोरंजनासाठी तो विकसित करायला ठेकेदाराला दिलाय। ठेकेदाराचं मात्र त्याकडे लक्ष नसल्याचं दिसतंय। त्यातूनच असे प्रकार अनेकदा घडतात। ठाणे महानगरपालिकेला फक्त गणपती विसर्जनाच्या वेळेला या तलावाची आठवण होते।
श्री ज्ञानदेव सेवा मंडळानं अधिक मासानिमित्त लोकांकडून जमा केलेलं धान्य, कपडे आणि रोख रकमेचा ऐवज त्र्यंबकेश्वर जवळील आधार तीर्थ आश्रमाला सन्मानपूर्वक दान करण्याला विशेष उपक्रम संपन्न झाला। ज्येष्ठ पत्रकार श्री वा नेर्लेकर यांच्या हस्ते हा ऐवज आधार तीर्थ संस्थेचे त्र्यंबकराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। 9 क्विंटल तांदूळ आणि गहू, कपड्यांचे 2000 नग आणि 31,970 रुपये रोख इतका ऐवजाचा त्यात समावेश होता। आधार तीर्थ ही संस्था महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर यांच्या अनाथ मुलामुलींच्या संगोपनाचं काम करते। आश्रमात 250 जण राहत असून त्यापैकी 115 मुली आहेत। त्यातील सुमारे 50 मुलं आणि मुली दान वाटप उपक्रमाला उपस्थित होती। यावेळी छोट्या मुलांनी म्हटलेल्या हरिपाठामुळे सर्व उपस्थित भारावून गेले। रामसेतू बांधताना इवल्याशा खारीनं देखील आपला वाटा उचलला होता। हा आदर्श समोर असल्यानं श्री ज्ञानदेव सेवा मंडळानं सर्व समाजाला या दानाच्या उपक्रमात सामावून घेतल्याचं नेर्लेकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं। या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष ह.ब.प. एकनाथ महाराज सदगीर, विश्वस्त दादा मराठे, सदस्य प्र.ग. वैद्य उपस्थित होते। शिधापत्रिकेवर सलग 3 महिने शिधावस्तू न घेणाऱ्या शिधापत्रकाधारकांची शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे। ठाणे मुंबई भागात 4000 शिधा वाटप दुकानं असून शिधापत्रिकाधारकांची संख्या 40 ते 45 लाख आहे। शिधा वाटप दुकानांमध्ये मिळणारं धान्य इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी शिधापत्रिकाधारक फिरकत नसल्याचं बरेचदा आढळून आलंय। खरेदी न केलेल्या धान्याचा साठा दुकानात शिल्लक राहतो आणि त्याला पाय फुटू लागतात। शिधा वाटप दुकानदारांच्या या साठेबाजीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। जो शिधापत्रिकाधारक खरेदी करत नाही अशा शिधापत्रिकाधारकाची माहिती शिधा वाटप निरीक्षक कार्यालयाला द्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत। ठाणे आणि मुंबई शिधा वाटप दुकानदार आणि व्यापारी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोईटे यांनी या प्रकरणाची दुसरी बाजू देखील तपासण्याची गरज व्यक्त केली आहे। शिधापत्रिकाधारक धान्य खरेदीसाठी दुकानात का येत नाहीत याचा देखील शासनानं गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। शिधा वाटप दुकानदारांना अपुरा आणि वेळेवर माल मिळत नसल्यानं शिधा वाटप दुकानदार आणि शिधापत्रिकाधारकात अनेकदा खटके उडतात। शिधापत्रिका दुकानदारांना गहू, तांदूळ अशा विविध धान्यांचा होणारा पुरवठा दर्जेदार नसतो। त्यामुळे खराब धान्य घ्यायला देखील ग्राहक तयार नसतो असं भोईटे यांचं म्हणणं आहे। ठाण्यात होणाऱ्या इंटकच्या राष्ट्रीय अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे। ही माहिती इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष जी संजीव रेड्डी यांनी दिली। इंटकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या होत असून त्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवारांना पाठिंबा देण्याचा बाबत राजकीय प्रस्ताव आणला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। इंटकशी संलग्न असलेल्या कामगार संघटनांनी आपलं सदस्यबळ वाढवावं आणि गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं। देशातील बहुसंख्य जनता गरीब असून काँग्रेसच गरीब आणि मजुरांचं हित बघू शकतं। देशामध्ये 40% जनता ही शेती आणि असंघटित क्षेत्रात काम करते। सर्वसाधारण जनता तसंच कामगारांचं हित आणि भवितव्य हे काँग्रेसच्या हातातच सुरक्षित आहे। त्यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशामधील कामगारांची विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून सोनिया गांधींचे हात बळकट करावे असं या प्रस्तावात म्हटलंय। नमस्कार मंडळीमध्ये उद्या भेटूया राम आंबेडकर यांना। पितृपंधरवड्याविषयी आपल्या मनातील हवा तो प्रश्न आपण त्यांना थेट विचारू शकता। यासाठी उद्या रात्री 9 ते 9:30 या वेळेत 2542-2222 आणि 2545-2222, 2538-2222 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका।